नमस्ते मुलांनो, आज आपण नागरिकशास्त्राचा आपल्या संविधानाची ओळख हा पाठ शिकणार आहोत. बरोबर. आता संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे देशाच्या नियमावलीचं पुस्तक. नियमावली म्हणजे काय? नियम. जसे शाळेचे नियम असतात की आपण 10 वाजता शाळा भरते, मग त्याच्यात थोडं आधी शाळेत यायला पाहिजे. बरोबर. नंतर रोज तुम्ही मशीन लावलं पाहिजे. नंतर तुमचे केस कापलेले पाहिजे. गणवेश पूर्ण बरोबर पाहिजे. टाय लावला पाहिजे, बेल्ट लावला पाहिजे, मुलींनी हेअरबँड लावला पाहिजे. हे सगळं बरोबर म्हणजे तुम्ही शाळेचे नियम पाळतात. मग तसं आपल्या भारत देशाचं नियम कोणते कोणते आहेत हे लिहिलेलं एक मोठं पुस्तक आहे. त्याला म्हणतात संविधान. मग हे संविधानाचं पुस्तक कोणी लिहिलं? ते नुसतं आपलं मनात आले विचार लिहिलं झालं असं केलं का? तर नाही. हे पुस्तक खूप विचारपूर्वक लिहिलेलं आहे आणि ते लिहिण्यासाठी संविधान समिती तयार केलेली. काय केलेलं? संविधान समिती तयार केली आणि संविधान समितीचे अध्यक्ष, संविधान सभा त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यांच्यासोबत मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास माहिती होता. म्हणजे ते खूप हुशार होते. वेगवेगळ्या देशाचं संविधान नियमाचं पुस्तक ते त्यांनी वाचलेलं होतं. त्यामुळे त्यांना माहिती होतं की संविधान म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते नियम असायला हवे, असं त्यांना सगळं माहिती होतं. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा आणखी अभ्यास केला आणि त्याच्यातून नियम तयार केले, वेगवेगळे नियम तयार केले. आणि मग ते सगळे नियम संविधान सभेमध्ये सर्व सदस्य 299 सदस्य होते. त्या सगळ्या सदस्यांच्या समोर ते नियम मांडले की मी हे नियम लिहिलेले आहेत. मग तुम्हाला ते मान्य आहेत का? आपण चर्चा करूया, आपण गप्पा मारूया की हा नियम मी वाचतो, मग हे बरोबर आहे का? मग हे काय, ह्याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं आहे का हे नको? मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, स्त्री पुरुष, छोटी मुलं सगळ्यांना योग्य होतील असे नियम आपण मान्य करायचे आणि मग त्याची पूर्ण एक पुस्तक तयार करायचं त्याचं, असं त्यांनी विचार केलेला. तर म्हणून संविधानाचे शिल्पकार असं बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. तर आता हे मी एक जस्ट सार तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण पुस्तकामध्ये एक मुद्दा वाचत त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देते. आता पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं आहे, इथे जे आहे इथे काय सांगितलं आहे की प्रत्येक घरामध्ये नियम असतात पण ते लिहिलेले नसतात कुठे. म्हणजे आपण म्हणतो की नाही आमच्या घराचे काही नियम आहे, यांच्या घराचे नियम वेगळे, यांच्या घराचे. म्हणजे काय? तर घराघरांमध्ये सुद्धा नियम असतात, फक्त ते लिहून ठेवलेले नसतात कुठे. ते आपण आपले ठरवलेले असतात. आई बाबा त्या नियमांप्रमाणे मुलांना वागायला लावतात की घरात सकाळी किती वाजता उठलं गेलं पाहिजे, किंवा तुम्ही घरी येताना उशिरा कितीपर्यंत घरी आलं पाहिजे, अभ्यास करताना किती वेळ अभ्यास केला पाहिजे, टी व्ही बघताना किती वेळ टी व्ही बघितला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचे नियम ठरलेले असतात आणि त्या नियमाप्रमाणे त्या घरामध्ये सगळेजण वागत असतात आणि म्हणून ती घर व्यवस्थित शिस्तीत चालू असतं. म्हणजे कोणतीही गोष्ट जसं घराचं आहे तसं शाळेचं पण आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये नियम असले तर तिथे शिस्त राहते, नियम नसले तर शिस्त राहत नाही. सगळा अंदागोंदी कारभार होऊन जातो. म्हणून शाळेत सुद्धा नियम हवेत, घरी सुद्धा नियम हवेत. तर शाळेत सुद्धा आपले नियम असतात की नाही. शाळा
भरण्याची वेळ असते, सुटण्याची वेळ असते, शाळेत मधली सुट्टी केव्हा असेल, वेगवेगळ्या तासाच्या वेळी आपण कसं वागलं पाहिजे, कोणती पुस्तकं आणली पाहिजे, आपण रोज गणवेश घातला पाहिजे, आपला गणवेश स्वच्छ पाहिजे, केस कापलेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे व्हायला हव्या असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की आम्ही शाळेचे नियम पाळतो. मग जसं घरी नियम असतात, शाळेत नियम असतात, तसं देशाचा कारभार म्हणजे आपल्या भारत देशाचं काम कसं करायचं त्याच्यासाठी सुद्धा एक नियम ठरलेले असतात की ह्याच पद्धतीने केलं पाहिजे. मग लोकशाही आपल्या भारतामध्ये आहे म्हणून आपण काय करतो, दर 5 वर्षानंतर निवडणुका घेतो, मतदान करतो आणि मग आपण जे मत दिलेले लोक असतात त्याच्यात जे निवडून आले, जिंकलेले लोक असतात, मग ते लोक मुख्य होतात, मुख्यमंत्री त्यांच्यातला निवडला जातो आणि मग ते काम बघतात देशाचं. मग ते देशाचं काम बघतात तरीसुद्धा ते काय करतात, ह्या संविधानाच्या पुस्तकामध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच काम करतात. आणि त्या नियमाप्रमाणे ते काम करतात ना, त्यामुळे गोंधळ होत नाही, कोणावर अन्याय होत नाही. आलं लक्षात? तर हे झालं या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या याच्यात दिले त्यांनी संविधानाचा अर्थ काय. तर संविधानाचा अर्थ काय असतो की देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असं म्हणतात. म्हणजे आपण देशाचं कामकाज कसं बघायचं, कसं व्यवस्थित झालं पाहिजे, कोणालाही म्हणजे काय म्हणता येईल ते उच्च नीच भेदभाव करता कामा नये, किंवा हा माझा नातेवाईक आहे मग मी त्याला सूट दिली, हा नाही आहे मग त्याला नाही दिली, असा भेदभाव जो आहे तो करता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून राज्यकारभार व्यवस्थित झाला पाहिजे. मग याच्यासाठी जे नियम, ज्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे म्हणजे चांगल्या पद्धतीने ज्या ग्रंथात लिहिलेलं आहे त्या ग्रंथाला म्हणतात संविधान. समजलं? म्हणजे काय सांगितलं त्यांनी, देशाचा कारभार करण्याच्या तरतुदी म्हणजे देशाचं काम करण्याच्या ज्या पद्धती असतात, ज्या हे असतात त्या सगळ्या एकत्रितपणे आणि व्यवस्थित रीतीने लिहिलेल्या असतील असं लिहिलेलं जे पुस्तक असतं त्याला म्हणतात संविधान. तर याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे ज्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे असा पुस्तक. तर त्यांनी काय सांगितलंय, संविधानातील तरतुदी. मग संविधानात कोणकोणत्या तरतुदी असतात, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हे संविधान कोणासाठी आहे, तर आपल्या सर्वांसाठी आहे, म्हणजे भारतातल्या नागरिकांसाठी आहे. बरोबर? मग भारतातले नागरिक म्हणजे कोण, तुम्ही आम्ही सगळेजण भारताचे नागरिक आहोत. आपण सर्वजण भारताचे नागरिक म्हणजे काय, लोक. आपण सगळेजण भारताचे लोक आहोत. आणि मग हे जे काही संविधानातले नियम आहेत ते सगळे आपल्यासाठी आहेत की आपले फायदे कशात आहे, आपल्याला त्रास होता कामा नये, कोणीही राज्यकर्ता आला तरी आपले हक्क व्यवस्थित राहिले पाहिजे. शासन संस्था आणि आपण, आता एक उदाहरण सांगते की शासन संस्था कोणती, समजा सरकारी कार्यालय आहे, ते कार्यालय आणि त्यात आपण जाणारे सामान्य नागरिक. तर सरकारी कार्यालयामध्ये आपण आपलं काम करण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्रास नव्हता, आपलं काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला जातीचा दाखला हवा आहे, जात दाखला हवा आहे आणि आपण तिथे गेलो
तर त्यांनी जे काही कागदपत्र हे द्या हे द्या हे द्या हे द्या सांगितलं, रेशन कार्ड, काय आपलं लाईट बिल असेल हे असेल, असे 4-5 कागदपत्र त्यांनी आपल्याला सांगितले आणि आपण त्यांना ते दिले आणि त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित करत असू तर त्यांनी आपल्याला कोणत्याही तक्रारी न करता जातीचा दाखला द्यायला हवा. आलं लक्षात? म्हणजेच शासन संस्था म्हणजे ते जे काही सरकारी कार्यालय आहेत ते कार्यालय आणि आपण ह्याच्यामध्ये जो संबंध आहे तो चांगला असला पाहिजे, अशा प्रकारचा नियम त्या संविधानात आहे की त्या लोकांनी आपल्याला त्रास देता कामा नये, आपणही नियम मोडता कामा नये. आलं लक्षात? दुसरी गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं ह्या भागात त्यांनी सांगितले की संविधान हे जवळपास जगातल्या सर्व देशांनी मान्य केलंय. म्हणजे संविधानाप्रमाणे राज्यकारभार झाला पाहिजे ही गोष्ट जगातल्या जवळपास सर्व देशांनी मान्य केलेले आहे. आणि हे का केलं? कारण एक काहीतरी साचा ठरलेला असला तर पुढचं काम कसं करायचं हे व्यवस्थित होत जातं. म्हणजे आता समजा आपण शाळेत येतो, बरोबर, रोज शाळेत होतो आणि जर मी ठरवलं नाही की आज शाळेत गेल्यावर काय करायचं तर मला सुचणार नाही काय करायचं आणि मग वेळ माझा वाया जाईल. आलं लक्षात? मग मी काय करते, घरून येताना मी विचार करते की आज मी कोणता विषय घेणार आहे, कोणत्या विषयाचा कोणता धडा शिकवणार आहे, बरोबर. मग मी हे जेव्हा विचार करते त्याबरोबर मी ते वाचलेलं पण असतं की मला काय शिकवायचं आहे, मला संविधान शिकवायचं आहे. मग संविधानामध्ये काय काय आहे, संविधानाच्या ह्या धड्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे सगळं मी वाचलेलं असतं, ते माझ्या डोक्यात असतं. आणि म्हणून मग मी जेव्हा तुमच्यासमोर उभी राहते, तुमच्यासमोर बोलते, तेव्हा मला गोंधळ होत नाही. आलं लक्षात? पण हेच जर मी काहीही विचार केलेला नसेल, काय शिकवायचं, कोणता विषय घ्यायचा, हा जर मी विचार केलेला नसेल तर माझा पूर्ण वेळ फक्त विचारातच वाया जाईल. म्हणजे कोणतेही नियम ठरवलेले पाहिजे, पुढच्या याच्यात आपण काय करणार आहे, कोणत्या वेळेला काय करणार आहे हे ठरवलेलं पाहिजे. जसं मी तुम्हाला परीक्षेच्या वेळी सांगते की नाही, की परीक्षेच्या आधी तुम्ही वेळापत्रक करा की एवढा वेळ मी काय करणार, याच्यानंतर मी काय करणार, ह्या विषयाला मी किती वेळ देणार. असं जर तुम्ही केलेलं असलं, वेळापत्रक केलेलं असलं तर तुम्हाला अभ्यास करणं सोपं होतं आणि त्या वेळेत तो अभ्यास परफेक्ट होऊन जातो. आलं लक्षात? तसंच हे आहे की संविधानाच्या नियमाप्रमाणे जर आपण कामकाज केलं तर ते व्यवस्थित होतं. आणि म्हणूनच जगातल्या मॅक्झिमम देशांनी म्हणजे जास्तीत जास्त देशांनी संविधानाप्रमाणे वागायचं ठरवलेलं होतं. पण प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असते. म्हणजे जसं भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन असे वेगवेगळे लोक राहतात की नाही, तसे सगळीकडे तसं नाहीये. प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक देशातली परिस्थिती वेगळी आहे. इथे वेगळ्या प्रकारची लोक राहतात. मग त्यामुळे देशाचं सरकार काय करतं की आपल्या देशात जशी गरज आहे त्या पद्धतीने, त्या नागरिकांच्या सोयीसुविधांच्या हिशोबाने संविधान तयार केलेलं असतं आणि म्हणून तशा पद्धतीने ते तयार करून त्याचा वापर केलेला असतो. आणि भारतामध्ये मात्र काय झालेलं आहे की भारतामध्ये अनेक धर्माचे, जातीचे लोक राहतात. त्यामुळे अनेक जाती धर्माच्या लोकांच्या धार्मिक गोष्टींचा पण याच्यामध्ये उल्लेख असतो नियमांमध्ये की धार्मिक गोष्टी न दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत, त्यानुसार ते होतं. जसं आता बाबरी मशीद आणि राम मंदिराचा वादविवाद चालू आहे की नाही, मग असा वादविवाद कुठेही होता कामा नये. त्यासाठी हिंदूंचे नियम असेल, त्या हिंदूंच्या लग्नाच्या पद्धती असतील त्यानुसार त्यांचे नियम असतात, मुसलमानांचे जे नियम असतील त्यांच्या याच्यानुसार, त्यांच्या पद्धतीनुसार ते नियम असतात. म्हणजे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही अशा पद्धतीचा सुद्धा या नियमांमध्ये विचार केलेला असतो. तर असे हे नियम असतात. आता पुढचा मुद्दा आहे संविधानाची आवश्यकता.
मग खरंच संविधानाची आवश्यकता असते का? तर संविधानाची आवश्यकता असते. का असते? तर जे काही आपण आपल्याकडे जरी लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या हिशोबाने आपण दर 5 वर्षांनी निवडणुका घेतो. काय करतो? लोकशाही असल्यामुळे आपण काय करतो? दर 5 वर्षांनी निवडणुका मतदान करतो. बरोबर? मतदान करतो आणि एक एक व्यक्ती आपण निवडून देतो. बरोबर? मग निवडलेल्या लोकांमधून शासनाचं म्हणजे मंत्रिमंडळ तयार होतं. मग हे जे कोणी मंत्रिमंडळातले लोक असतील हे राज्यकारभार बघतात. पण संविधानाच्या नियमानुसारच त्यांना काम करावं लागतं. संविधानाच्या नियमानुसार काम केल्यामुळे काय होतं की बाकी लोकांवर अन्याय होत नाही आणि स्वतःच्या काय राजकीय पदाचा फायदा घेता येत नाही त्यांना आणि स्वतःच्या ताकदीचा फायदा घेता येत नाही की मी मुख्यमंत्री आहे मग मी मला जसं वाटेल तसं करेल, असं नाही करता येत त्यांना. जरी ते मुख्यमंत्री असले किंवा वेगळ्या वेगळ्या याचे मंत्री असले तरी स्वतःच्या मंत्रिपदाचा गैरफायदा त्यांना घेता येत नाही. कारण संविधानातले जे नियम असतात त्या नियमाप्रमाणेच त्यांना करावं लागतं. आलं लक्षात? म्हणून संविधान हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, संविधानामध्ये नागरिकांचे हक्क दिलेले असतात आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा पण उल्लेख असतो आणि म्हणून ते शासनाला त्यांच्याकडनं हिरावून घेता येत नाही. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की आपलं स्वातंत्र्य म्हणजे काय? आपण सगळे देशाचे नागरिक आहोत. बरोबर? आपण सर्वजण भारत देशाचे नागरिक आहोत. मग आपल्याला स्वातंत्र्य काय आहे किंवा आपला हक्क काय आहे की मला पैसे कमवण्याचा हक्क आहे. बरोबर? मला माझं जीवन जगण्यासाठी माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला पैसे कमवायला पाहिजे. बरोबर? मग आता मी पैसे कसे कमवणार? एक तर मी नोकरी करेल, काम करणार, माझं स्वतःचं दुकान असेल किंवा वेगळं वेगळं काही पण मी करू शकते. मग हे जर मला करायचं असेल तर मी ते कुठेही करू शकते. मी जरी महाराष्ट्रात राहते पण मला असं वाटलं की नाही, नाशिकला जरी माझं घर आहे पण मला इथे पैसे फार कमी मिळतात, माझ्या कुटुंबाला पुरत नाही, मग मी काय करणार? मी गुजरातला जाणार किंवा मी दिल्लीला जाणार, मग मी तिथे नोकरी करणार, मग तिथे पैसे कमवले की मग इकडे पैसे पाठवणार. मग हे मी करू शकते का नाही करू शकत? तर मी करू शकते. हा माझा हक्क आहे, हे माझं स्वातंत्र्य आहे. मी व्यवसाय कुठे करायचा, मी पैसे कुठे कमवायचे हे माझं मीच ठरवणार. त्याला मला सरकार काही बंदी करू शकत नाही. मला असं नाही सांगू शकत तू नाशिकला राहते, तू दिल्लीला नाही जायचं किंवा तू गुजरातला नाही जायचं, असं नाही सांगू शकत. मला जिथे जायचं तिथे मी जाऊन पैसे कमवू शकते. पण समजा असं झालं की नाही मला शिकायला दुसरीकडे जायचं, ते पण मी करू शकते. म्हणजे आपण आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला व्यवसाय कोणत्याही गोष्टीसाठी किंवा मला फिरायला जायचं, नुसतं मला वेगवेगळी ठिकाणं बघायची, तरीसुद्धा आपण कुठेही कधीही जाऊ शकतो. म्हणजे हा आपला हक्क पण आहे आणि हे आपलं स्वातंत्र्य पण आहे की ज्याच्यावर सरकार गदा आणू शकत नाही. म्हणजे सरकार नाकारू शकत नाही की तुम्ही इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, असं काहीही बोलू शकत नाही. पुन्हा तिसरा मुद्दा आहे की त्यांना निवडून दिलेल्या सरकारला संविधानातल्या तरतुदीनुसारच राज्यकारभार करावा लागतो आणि त्यांना सत्तेचा गैरवापर करता येत नाही. आलं लक्षात? सत्तेचा गैरवापर म्हणजे काय? समजा मी मुख्यमंत्री आहे आणि मला असं वाटलं की हा माझा भाऊ आहे, मग याला मी कोणतंही पद देऊन टाकेल किंवा याला मी दुसरा मंत्री करून टाकेल किंवा शिक्षण मंत्री करून टाकेल किंवा बालकल्याण मंत्री करून टाकेल, असं मी करू शकेल का? नाही. हे माझं मी नाही ठरवू शकत. हे सगळ्यांचा निर्णय जो असेल तर करता येतं. किंवा याला मी चांगल्या पदावर नोकरी देऊ शकेल? नाही. सरकारी नोकऱ्यासुद्धा परीक्षा देऊन, जेव्हा तुम्ही MPSC वगैरे परीक्षा देतात की नाही, त्या परीक्षा दिल्यानंतर जेव्हा तुम्ही लेखी परीक्षेत पास होतात, तोंडी परीक्षेत पास होतात, तेव्हा तुम्हाला नोकरी लागते. म्हणजे सरकारी अधिकारी जे असतात, IAS ऑफिसर्स किंवा कलेक्टर होणं किंवा आणखी IPS अधिकारी होणं, ह्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या नोकऱ्या सहजासहजी किंवा माझ्या ओळखीतून हा
माझा भाऊ आहे, हा माझा दादा आहे, काय काका आहे, मामा आहे, मग याला मी असं करणार, असं होत नाही. म्हणजे स्वतःच्या सत्तेचा त्यांना गैरवापर करता येत नाही. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, संविधानामुळे कारभार चालू असला तर जनतेचा विश्वास लोकशाहीवरचा वाढतो. आता हे कसं? तर जर राज्यकर्ते जे आहेत ते प्रामाणिकपणे काम करत असतील, प्रामाणिकपणे त्यांचं कामकाज चालू असेल, तर आपल्यावर अन्याय होत नाही. बरोबर? आपण म्हणजे कोण? सर्वसामान्य नागरिक. आपल्यावर अन्याय होत नाही आणि मग आपण कसं असतं? खुश असतो की मला माझ्या वाटेचं जे आहे ते मला मिळतंय, मी जे काम करतोय त्याचा मला प्रॉपर मोबदला मिळतोय. हे सगळं जर असलं तर आपण काय विचार करतो? आपण विचार करतो की सगळीकडे काही वाईट घडत नाही. म्हणजे कोणतंही काम करायला गेलो आणि असं गुपचूपमध्ये पैसे द्या, बरोबर, गुपचूपमध्ये पैसे द्या मग मी तुमचं काम करतो, असं होत नाही आहे. म्हटल्यावरती आपण विचार करतो की हे जे काही राज्यकारभार करणारे ते बरोबर आहे, ते चांगले आहेत. आलं लक्षात? पण जर आपण जातीचं सर्टिफिकेट आणायला गेलो आणि त्यांनी सांगितलं टेबला खालून पैसे असं सांगितलं, तर मग आपण विचार करतो की नाही, आपण मतदान केलं, हे निवडून दिले, पण चूक, हे छान नाही आहेत, असा आपण विचार करायला लागतो. आलं लक्षात? म्हणजेच जर संविधानाच्या नियमाप्रमाणे राज्यकर्त्यांनी पण काम केलं तर आपल्यासारखे जे सामान्य नागरिक असतात त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास वाढतो आणि त्यांना असं वाटतं नाही, मी मत दिलं बरोबर, मी बरोबर जो निवडला आहे ना तो बरोबर निवडलेला आहे. आलं लक्षात? आता हे पुढचं की राज्यकारभार म्हणजे काय. त्यांनी काय सांगितलं? राज्यकारभार म्हणजे काय. मग राज्यकारभार म्हणजे काय? तर नुसतंच काहीतरी ऑफिसमध्ये जायचं आणि काम करायचं याला राज्यकारभार म्हणतात का? तर नाही. तर देशाच्या सीमांचं संरक्षण करणं. बरोबर? देशाच्या सीमांचं संरक्षण करणं. आपल्या देशाच्या सीमा लक्षात आहे तुमच्या? भारत देश या बाजूला कोण आहे? पाकिस्तान. बरोबर? या बाजूला इकडे कोण आहे? चीन, नेपाळ. बरोबर? आणि खालच्या बाजूला समुद्र. या बाजूला कोणता समुद्र आहे? पूर्वेला बंगालचा उपसागर. बरोबर? आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि खाली हिंदी महासागर. बरोबर? म्हणजे खालच्या तीनही बाजूला समुद्र आहे आणि वरच्या बाजूला एका बाजूला पाकिस्तानची सीमा आहे, दुसऱ्या बाजूला चीन आणि नेपाळ आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही आपल्या सीमा आहेत या सीमांचं रक्षण करणं, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं. म्हणजे जे शत्रू आहेत, सध्या आपल्याकडे चीन पण जरा रागाने बघतोय, पाकिस्तान तर नेहमीच रागाने बघत असतो. बरोबर? म्हणजे नेहमी पाकिस्तान कधी एकदाची भारताची लढाई करतो असा विचार करत असतो आणि सध्या चीन पण तसंच विचारत की काही ना काही करून ही जागा आमची, ही जागा. अरे काय करणार आहे तुम्ही ती जागा घेऊन? पण तरीसुद्धा आहेच की नाही. म्हणजे हे सुद्धा चीनवाले सुद्धा आपल्या वाईटावर उठलेले आपले शत्रू आहेत आणि पाकिस्तानवाले सुद्धा. तर त्यांच्यापासून आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणं हे सुद्धा आपण निवडून दिलेल्या लोकांचं कर्तव्य असतं. म्हणजेच ते पण एक राज्यकारभारातलं एक भाग आहे. दुसरी गोष्ट आहे जनतेचं संरक्षण करणं, उद्योग व्यवसायांना चालना देणं, दुर्बल घटकांचं संरक्षण करणं. उद्योग व्यवसायांना चालना देणं म्हणजे काय की जे काही लोक काम करतात, म्हणजे कंपन्या आहेत, छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या, त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. त्यांचा माल खरेदी करणं किंवा त्यांचा माल व्यवस्थित प्रॉपरली विकला जातोय की नाही जातोय याकडे लक्ष देणं, असं झालं पाहिजे. शेतकरी जे आहे, दुर्बल घटक म्हणजे कोण? शेतकरी, कामगार वर्ग, हे झाले समाजातले दुर्बल घटक की ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी साधारणच असते किंवा खालच्या लेवलची असते. मग अशा दुर्बल घटकांचं संरक्षण केलं गेलं पाहिजे, आर्थिक बाबतीत सुद्धा आणि जनरल बाबतीत सुद्धा. तर उदाहरणार्थ शेतकरी, मग शेतकऱ्यांचा जो माल आहे तो सरकारने विकत घेतला गेला पाहिजे.
कांदा विकत घेतला किंवा सोयाबीन विकत घेतलं किंवा धान्य घेतलं, असं घेतलं गेलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक मोबदला चांगल्या प्रकारे मिळू शकेल, बरोबर. तसंच आणखी त्यांनी सांगितलंय की महिला, बालकं आणि आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणं. म्हणजे महिला, बालकं म्हणजे लहान मुलं आणि स्त्रिया यांच्यासाठी, तसंच आदिवासींसाठी त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याकडे आताच्या लेवलला थोडंसं महिलांकडे लक्ष दिलं जातं आहे की महिलांचं शिक्षण होतंय की नाही, सर्व समाजातल्या मुली शिकतात आहेत की नाही, त्यांना मोफत शिक्षण देणं, त्यांना स्कॉलरशिप देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, बरोबर. तर अशाच पद्धतीने बालक म्हणजे छोटी मुलं की मुलगे पण त्याच्यामध्ये, मुली पण त्याच्यामध्ये येतात की त्यांना बालकामगार म्हणून त्यांना बालकामगार म्हणून कामाला नाही लावलं पाहिजे. तर त्यांना शाळेत गेले पाहिजेत, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे बालकांचं पोषण करणं, छोट्या छोट्या मुलांचं कडे लक्ष देणं हे पण सरकारचं काम आहे. कसं तर सरकारचे काही जे लोक असतात की त्यांचं त्या ह्याच्याकडे लक्ष असतं, स्कीम वेगवेगळ्या काय म्हणता येईल, स्कीम म्हणजे वेगवेगळ्या योजना तयार केल्या असतात की ज्याच्यामधून लहान मुलं, छोटे छोटे मुलं असतात तर त्यांना शिक्षण देण्यासाठी पण योजना असतात, आदिवासी मुलांसाठी योजना असतात. मग आदिवासी पाड्यावर जाऊन शिकवणं, आदिवासी पाडा ज्यांची घरं असतात छोटी छोटी, त्या घरांच्या इकडे जाऊन तिथे शिकवणं त्या मुलांना, त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य असतं आणि हे सरकार करत असतं. तर हे झालं सगळं ह्यामध्ये दिलेल्याप्रमाणे, बरोबर. हे पण राज्यकारभाराचं एक सोय आहे. हे राज्यकारभार कसा करावा त्याच्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की सध्या करोनाचं वादळ चालू आहे, बरोबर. करोना हा एक आजार आहे आणि हा संसर्गजन्य रोग आहे, बरोबर. मग संसर्गजन्य रोग आहे तर याच्या संदर्भात सुद्धा सरकार जागरूक आहे. आपलं सरकार जागरूक आहे. कसं आहे तर दुसऱ्या देशातून जेव्हा म्हणजे चीनमधून त्याची उत्पत्ती झाली, या रोगाची उत्पत्ती चीनमध्ये झाली आणि तिथून जेव्हा तो भारतात आला आहे, हा रोग जेव्हा भारतात आला आहे असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा ताबडतोब सरकारने निर्णय घेतला आणि सगळीकडे लॉकडाऊन केलं. आलं लक्षात. लॉकडाऊन का केलं तर लोक फिरतात आणि हा आजार आहे संसर्गजन्य. जेव्हा लोक एकत्र येतात तर एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला हा आजार पसरत जातो आणि त्याच्यामुळे लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं, बरोबर. म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आणि आपल्या सरकारने योग्य रीतीने हा निर्णय घेतला. त्यामुळे आपल्याकडे लोकांच्या मरण्याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे की जेवढं ते रिकवर होण्याचं म्हणजे बरे होण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे, त्या मानाने मरण्याचं प्रमाण कमी आहे. तर ही सुद्धा जे कोणतं सरकार राज्यकारभार करते त्यांची ही जबाबदारी आहे की देशामध्ये येणारं हे जे काही संकट असतं, आजारांचं किंवा रोगांचं संकट, अनाहूतपणे आलेलं संकट, अचानकपणे आलेलं संकट, तर त्याचा सामना करणं आणि त्याच्यापासून जनतेचं संरक्षण करणं हे देखील सरकारचंच काम आहे. हा देखील राज्यकारभाराचा एक भाग आहे. इथपर्यंत समजलं? ओके. आता पुढचं आहे संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. म्हणजे हे आपलं जे संविधान आहे ते संविधान कसं तयार केलं गेलं, त्याची पार्श्वभूमी म्हणजे संविधान तयार करायचं आहे, अजून संविधान झालं नाही तर करायचं आहे, तर त्यासाठी काय काय करायला हवं त्याला म्हणतात संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. तर भारताच्या संविधान निर्मितीला 1946 साली सुरुवात झाली आणि भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. जेव्हा भारतीयांनी सगळ्यांनी इंग्रजांना हुसकवून दिलं, बरोबर. म्हणजे
जेव्हा इंग्रज भारतातून निघून गेले, तर इंग्रजवर भारतात होते तेव्हा इंग्रजांच्या नियमानुसार भारतातले राज्यकारभार किंवा भारतातली सगळी कामं होत होती, बरोबर. पण आता भारतीय समाजामधले जे नेते होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलं, उदाहरणार्थ गांधीजी वगैरे आहेतच ना त्याच्यात, मेन मुख्य. तर गांधीजी, लोकमान्य टिळक, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस असे अनेक लोक होते, अनेक लोक होते की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलेलं होतं. तर अशा सर्व नेत्यांचं म्हणणं होतं की आता याच्या पुढे इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे भारताचं काम चालणार नाही. आता भारतामध्ये भारतीयांनी स्वतः विचार करून तयार केलेले जे नियम असतील त्या नियमानुसारच भारत देशाचं काम चालेल असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक समिती स्थापन केली. समिती म्हणजे काय, एक ग्रुप स्थापन केला. एक ग्रुप स्थापन केला, ती म्हणजे समिती, ती संविधान सभा असं त्याला नाव दिलं. काय नाव दिलं, संविधान सभा. आणि या सभेमध्ये किती लोक होते, 299 लोक होते. किती, 299 लोक होते. आणि आता ही संविधान सभा, त्याच्याबद्दलचं इथे जे दिलं आहे मी ते स्पष्ट करते. संविधान सभा, आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज सरकारच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल, मद्रास यासारखे विभाग पडलेले होते. या प्रांतातील कारभार लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात असे. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत. त्यांची प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. आणि संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश केला. आता त्यांनी काय केलेलं माहिती आहे, जेव्हा इंग्रज भारतावर राज्यकारभार करत होते तेव्हा मुंबई, बंगाल आणि मद्रास असे प्रांत केले होते, म्हणजे भाग केले होते. मुंबई, बंगाल आणि मद्रास असे 3 प्रांत केले. आणि त्या प्रांताचं कामकाज जे आहे ते सगळं इंग्रज सरकारचे अधिकारी बघायचे. आणि बाकीच्या ठिकाणी छोटे राज्य होते. आणि ते जे छोटे राज्य होते त्यांचे संस्थानिक होते. आणि ते जे संस्थानिक होते ते संस्थानिक प्रमुख म्हणून ओळखले जायचे. त्या संस्थानाचे ते प्रमुख म्हणून ओळखले जायचे. मग जेव्हा संविधान सभा स्थापन केली तेव्हा संविधान सभेमध्ये या प्रांताचे प्रमुख आणि संस्थानं जे होते त्यांचे प्रमुख ते सुद्धा लोक त्यांनी एकत्रित केले. आणि मग असे 299 लोक होते. आणि ह्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान म्हणजे ह्या संविधानाच्या कामामध्ये किंवा संविधानाच्या समितीच्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम केलं, बरोबर, त्याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान म्हणजे काम काय केलं, योगदान म्हणजे काम काय केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास होता. त्यांनी खूप अभ्यास केलेला होता. आणि जेव्हा स्वतःच्या देशाचं संविधान तयार करायचं त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास सुरू केला. नीट बारकाईनं वाचणं, त्याचं चिंतन करणं. चिंतन म्हणजे विचार करायचा त्याच्यावरती की हे वाचलंय याचा अर्थ काय, हे विचार करायचा वेगळा. असं त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या संविधानांचा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं आणि मग आपल्या संविधानाचा मसुदा तयार केला. मसुदा म्हणजे एक मॅटर तयार केला की आपल्या संविधानामध्ये काय लिहिता येईल, बरोबर, काय घेता येईल, असा त्यांनी मसुदा तयार केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा
संविधान सभेपुढे मांडण्यात आला. आणि मग जेव्हा त्यांनी हा मसुदा तयार केला आणि तो संविधान सभेपुढे मांडण्यात आला आणि त्यावर कलमवार चर्चा झाली, अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे आणि त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. आता कोणतीही गोष्ट जर मांडली आपण एखादा मुद्दा मांडला तर तो कसा बरोबर आहे किंवा त्याच्यातल्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलता येणं पण गरजेचं असतं. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपण अभ्यास केलेला असतो तरच आपण ते बोलू शकतो, अदरवाईज आपल्याला ते बोलता येणं शक्य नसतं. तर संविधानांचा, इतर देशाच्या संविधानांचा डॉक्टर आंबेडकरांनी इतका अभ्यास केलेला होता, इतकं चिंतन केलेलं होतं की त्याच्या अभ्यासावरून त्यांनी आपल्या देशाचं स्वतःचं संविधान तयार केलेलं होतं. बरं, जेव्हा ते मांडलं संविधान सभेमध्ये, जेव्हा ते मांडलं तेव्हा बाकीचे 299 जे सभासद होते ते सगळे सभासद जे काही बोलतील त्याच्यामध्ये, संविधानामध्ये जर त्यांनी सांगितलं नाही हे असं नको आहे, हे वेगळं पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये दुरुस्त्या करणं किंवा हा मुद्दा मी असा मांडला आहे तर तो हा मी का मांडला आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरचं जे काम होतं, जास्तीचं काम, सगळ्यांची चर्चा झाल्यानंतरचं जे काम होतं ते काम स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे काय की ज्याने एखादी मूर्ती घडवली आहे. आलं लक्षात? शिल्पकार म्हणजे आपण काय, कोणाला शिल्पकार म्हणतो की जो दगडातून मूर्ती तयार करतो त्याला शिल्पकार म्हणतो, बरोबर? मग दगडातून मूर्ती करणारा शिल्पकार असतो. तसंच आंबेडकरांनी काय केलं, ह्या संविधानाच्या सगळ्या ह्या विचारातून भारताचं स्वतःचं संविधान तयार केलं, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आता इथे त्यांनी डिटेलिंग दिलं की किती दिवस लागले वगैरे काय, ते तुम्ही वाचून घ्या, त्याचं स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. देशाचा कारभार चालवण्यास सुरुवात झाली या दिवसापासून भारताचे इथे राहायला वाटते कोण संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. कधी? 26 नोव्हेंबर 1949. आणि म्हणून 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1949 पासून संविधानातील तरतुदीनुसार ते लागू करण्यात आलं. आता तुम्हाला लक्षात आहे की नाही माहिती नाही, पण आपण दरवेळी काय करतो, 26 नोव्हेंबर या दिवशी आपण शाळेमध्ये काय करतो, संविधान दिन साजरा करतो. याच्यामध्ये पुस्तकामध्ये सुद्धा हे संविधानाची जी प्रतिज्ञा दिली, जशी भारताची प्रतिज्ञा आहे की नाही, भारत माझा देश आहे, ही भारताच्या संदर्भातली प्रतिज्ञा आहे, तशीच हे भारताचं जे संविधान आहे, भारताचं हे जे संविधान आहे हे आपण सर्वजण 26 नोव्हेंबरला दरवर्षी 26 नोव्हेंबरला आपण शाळेमध्ये हे बोलतो म्हणजेच काय करतो, आपण भारताचं संविधान बोलतो, म्हणजेच भारताचा संविधान दिन जो आहे तो 26 नोव्हेंबर तो आपण साजरा करतो दरवर्षी. तर हे जे काय आहे हे आपण वाचत असतो. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सादर केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते सगळं लागू करण्यात आलं. त्याप्रमाणे आपला राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. आणि 26 जानेवारी हा दिन म्हणून आपण काय करतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचं राज्य सुरू झालं. प्रजेचं राज्य कसं सुरू झालं, तुम्ही म्हणाल कुठे, तिथे प्रजा कुठे असते, तर प्रजा नसते, पण प्रजेने निवडून दिलेले लोक कामकाज करतात, बघतात. पण ते कसं बघतात,
तर प्रजेसाठी तयार केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे कामकाज बघावं लागतं आणि म्हणूनच ते कामकाज आपण 26 जानेवारी 1950 पासून चालू केलं, म्हणून त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन असं म्हणतात. तर आता हा आपला पाठ संपलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असलेले हे जे लोक आहेत हे कोण आहेत, हे कोण आहेत? वाचा, नाव काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू आणि मौलाना आझाद. हे सगळे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतेच. आणि इथे हे जे काय आहे हे डॉक्टर आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद हे त्यांच्याकडनं संविधानाचा स्वीकार करतानाचं हे चित्र आहे. मला लक्षात समजलं हे पूर्ण आपल्या संविधानाचं सगळं समजलं नीट. आता काय करायचं आहे तुम्हाला, एकदा नीट धडा वाचायचा पूर्ण. संविधानाचा पूर्ण धडा नीट वाचायचा आणि त्याच्यावर आधारित हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. ओके.